ज्या क्षणी आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतो त्या क्षणी सारी नाती आपल्याला चिकटतात. आई, बाप, बहीण, भाऊ, काका, मामा, चुलता, पुतण्या, आणि ही सारी नाती वागवत वागवत आपण आयुष्य जगत असतो. पण आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात की ज्या क्षणी वाटतं की खरंच ही नाती खरी आहेत का. आजकाल तर हे प्रसंग वारंवार येतात, कारण माणसं व्यवहारी झालेली आहेत. तुम्हालाही हे प्रसंग बरेचदा अनुभवायला आले असतील. याच विषयावरची मी एक कविता केलेली आहे, ती तुम्ही ऐका. आपण जगत असताना हे प्रसंग बघितलं की वाटतं कोणीही कोणाचं नसतं. कवितेचं नाव आहे कोणीही कोणाचं नसतं. ऐका, या कवितेमध्ये उपरोध आहे. या कवितेतला उपरोध तुम्ही समजून घ्या आणि कविता आवडते का ते बघा. कोणीही कोणाचं नसतं. जन्मदात्या पुरुषाला पिता म्हणायचं असतं. म्हातारपणात त्याच्या नातं विसरायचं असतं, कारण कोणीही कोणाचं नसतं. गर्भारपण भोगलेल्या जननीला माता म्हणायचं असतं. हात तिचे थकल्यावर दूर लोटायचं असतं, कारण कुणीही कोणाचं नसतं. संस्कार देणाऱ्या गृहस्थाला गुरु म्हणायचं असतं. समोर दिसतात मात्र बाजूला जायचं असतं, कारण कुणीही कोणाचं नसतं. राखी बांधणाऱ्या स्त्रीला बहीण म्हणायचं असतं. संकटात मात्र तिच्या माहेर तिचं नसतं, कारण कुणीही कोणाचं नसतं. भोग देणाऱ्या रतीला प्रियतमा म्हणायचं असतं. भोगून झाल्यावर तिला सोयीस्कर विसरायचं असतं, कारण कोणीही कोणाचं नसतं. सर्वस्व मानलेल्या सख्याला प्रियकर म्हणायचं असतं. कंटाळ त्याचा आल्यावर दुसऱ्याला शोधायचं असतं, कारण कोणीही कोणाचं नसतं. लाभलेल्या साऱ्या नात्यांना व्यवहारात बोलायचं असतं. काम संपून गेल्यावर नातं ठेवायचं नसतं, कारण कोणीही कोणाचं नसतं. आणि शेवटचं कडवं ऐका मित्रांनो. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या काळाला जीवन म्हणायचं असतं. हे एकट्यानं जगायचं असतं आणि एकट्यानंच मरायचं असतं, कारण कुणीही कोणाचं नसतं.